नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत मिस्टर ऋषभ पाडर. यांचं जे आहे 2020मध्ये बँक ऑफ इंडियाला ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आणि ऋषभ जे आहेत ते आपल्या अकॅडमीला मागील 3 वर्षापासून जुडलेले आहेत. आणि यांचं जे आहे म्हणजे यांची जी परिस्थिती आहे ती थोडी नाजूक असल्या कारणाने किंवा यांचं जे आहे कॉलेजचे टॉपर्स पण आहेत त्यांच्या कॉलेजचे, आणि आपल्याकडेच हे ॲग्रिकल्चरचं टीचिंग पण करत होते. आणि मागचे जे 2 इंटरव्ह्यू आहे, मागच्या म्हणजे 3 वर्षापासून इंटरव्ह्यू देत आहे आणि यावर्षी त्यांचं ते क्लिअर झालेलं आहे. तर त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि आज जे आपण जाणून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की ऋषभला कशा प्रकारच्या अडचणी आल्या किंवा आपण जे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचे जे फेज राहतात त्याचा स्टडी कसा करायला हवा. आणि जसं मी सांगितलं सरांबद्दल, म्हणजे ऋषभ हा माझा विद्यार्थी पण आहे आणि आपल्या इथं ॲज अ फॅकल्टी पण आहे. तर 2 वर्षापासून जे ॲग्रिकल्चर टीचिंग करत आहे, तर मेन्सचं जे प्रिपरेशन आहे मेनली याच्यावर आपण आजचा व्हिडिओचा फोकस करू की कशा प्रकारे प्रिपरेशन केल्या जाईल. म्हणजे अदर प्रश्न घेतल्यापेक्षा आपण या प्रश्नावर जास्त फोकस करू की मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचं आहे आणि काय काय अडचणी या विद्यार्थी जीवनात जातात त्याच्यावर सुद्धा आपण सोल्युशन आज सरांकडनं थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे. आता यापुढील माहिती आपल्याला आपले सर देतील. हॅलो फ्रेंड्स, जसं माझं सरांनी इंट्रोडक्शन करून दिलेलंच आहे, मी ऋषभ पाडर. आज आपल्याला नेमकं मेन्स एक्झामची स्ट्रॅटजी आणि एक्झामचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की IBPS AFOचा एक्झाम पॅटर्न काय असतो. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये कसं आहे 3 फेजेस राहतात, जसं तुम्हाला माहितीच आहे, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. तर याच्यामध्ये प्री एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे, मेन्ससाठी सिलेबस वेगळा असतो आणि इंटरव्ह्यूसाठी आपल्याला वेगळं प्रिपरेशन करावं लागतं. तर या 3 फेजबद्दल आवर्जून सांगण्याचं कारण एवढंच की तुम्हाला कोणत्याच एक्झामला कोणत्याच फेजला लाईटली घेता येणार नाही. मी तुम्हाला एका एक्झाम्पलवरून या फेजेसचं इम्पॉर्टन्स सांगू इच्छितो. बघा, माझा एक मित्र होता आणि आमच्या दोघांच्या मेन्सच्या मार्कमध्ये फक्त 0.25चा डिफरन्स होता. आणि आता असं सर्वांनी गृहीत धरलं होतं की 0.25चा डिफरन्स काही नाही आहे, म्हणजे कन्फर्म सिलेक्शन होऊन जाणार. पण शेवटी ज्यावेळेस आमचा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यूनंतर रिझल्ट लागला, त्यावेळेस फायनल रिझल्टमध्ये कळलं की माझं सिलेक्शन झालं आणि त्याचं सिलेक्शन झालं नाही. तर याचं रिझन एवढंच मित्र हो की तो व्यक्ती इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित परफॉर्म करू शकला नाही. आणि माझा जो काही परफॉर्मन्स आहे हा इंटरव्ह्यूमध्ये थोडा बेटर झाला, म्हणजे चांगला झाला. मला 18 आउट ऑफ 20 मार्क्स मिळाले, म्हणून मी आज बँक ऑफ इंडियामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेलो आहे. तर बघा, आपण आता वेळ वाया न घालवता लगेच आपण एक्झाम पॅटर्नकडे बघूया. तर बघा, सर्वात आधी जसं मी आधी सांगितलं की एक्झाममध्ये 3 फेजेस असतात, प्री, मेन्स अँड इंटरव्ह्यू. तर पहिली फेज जी आहे प्री एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये टोटल 150 क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये 3 सेक्शन असतात आपल्याला, रिजनिंग, ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. प्रत्येक सेक्शनला 50 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक सेक्शनला 50 मार्क रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडला असतात. आणि इंग्लिशला 50 क्वेश्चन हे 25 मार्कला असतात. आणि तुम्हाला प्रत्येक सेक्शनला 40 मिनिट हा टाईम डिवाईड केलेला असतो. तर तुम्हाला 40 मिनिटामध्ये पूर्ण सेक्शन हा सॉल्व करायचा असतो. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये जर प्री एक्झामच्या स्ट्रॅटेजीबद्दल किंवा अभ्यास कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सरांनी त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. तर आजचा आपला जो मेन फोकस आहे, आपण मेन्स एक्झामकडे वळूया. तर आपण आता मेन स्ट्रॅटेजीबद्दल बघूया. तर सर्वात आधी सांगायचं झालं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न असा असतो की कोणते बुक्स रेफर करायचे किंवा कोणत्या नोट्सला प्रिफरन्स द्यायचा. तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जो काही वाचत असाल तो ऑथेंटिक डाटा वापरा, जेणेकरून तुम्ही एक्झामच्या बद्दल व्यवस्थित प्रिपेअर राहाल. तर माझ्या मते तुम्ही जे की प्रिपेअर राहायला पाहिजे तर ICIचे ई-कोर्सेस आहे, जे की तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेले आहेत आणि हा ऑथेंटिक सोर्स आहे. आतापर्यंतच्या जेवढ्या काही IBPS AFOच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामचा मी रिव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये मला कळलं की जेवढे काही क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये आलेले आहेत ते क्वेश्चन ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड या नोट्समधून आलेले आहेत. तर ICR ई-कोर्सेसबद्दल सांगायचं झालं म्हणजे बघा, तर आपल्या मेन्स एक्झाममध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास कसा करायचा ते आपण बघूया. तर बघा, सर्वात पहिला जो सब्जेक्ट आहे आपला तो आहे ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी हा बेसिक सब्जेक्ट आहे, कारण या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टबद्दल सुद्धा बेसिक नॉलेज मिळून जातं. बघा, ॲग्रोनॉमीमध्ये तुम्हाला वाचायचं आहे प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी अँड ॲग्रोमेट्रोलॉजी.
हा सगळ्यात बेसिक कोर्स आहे ॲग्रोनॉमी सब्जेक्टचा, जो तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फील्ड क्रॉप, रब्बी अँड खरीप हे क्रॉप तुम्हाला हा कोर्स तुम्हाला कव्हर करायचा आहे. तर हा कोर्समध्ये बघा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जे बघायचं आहे, याच्यामध्ये राहतं सर्व कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. फॉर एक्झाम्पल एखादी क्रॉप असेल, राईस आहे, त्याला pH किती लागतो, टेम्परेचर किती लागतं, व्यवस्थित इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस कोणत्या आहे, राईसबद्दल इम्पॉर्टंट फील्ड प्रॅक्टिसेस कोणत्या आहे, ह्या सर्व या सिलेबसमध्ये तुम्हाला कव्हर होईल. या कोर्समध्ये सगळं तुमच्या ते कव्हर होईल. तर हे 2 कोर्सेस जे आहे ॲग्रॉनॉमीबद्दल हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू परफेक्टली करावे लागेल. त्यानंतर तिसरा कोर्स आहे ॲग्रॉनॉमीमध्ये जो तुम्हाला करायचा आहे, तो आहे वीड मॅनेजमेंट. आता वीड मॅनेजमेंटबद्दल सांगायचं झालं म्हणजे यावर्षी मी आवर्जून सांगत आहे, कारण लास्ट इयरच्या एक्झामचा जर रिव्ह्यू घेतला तर त्यामध्ये बायोलॉजिकल मॅनेजमेंटला प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामध्ये बघा कसं, तर एका क्वेश्चनवरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की लास्ट इयर एक क्वेश्चन असा होता की कॉटनवरती जो काही बीटी बॉलवर्म कॉम्प्लेक्स असतो, तर याच्या अगेन्स्टमध्ये कोणती एंटोमोपॅथोजेनिक फंगाई यूज केला जाते, म्हणजे हा पार्ट बायोलॉजिकल कंट्रोल एजंटमध्ये येतो. तर बघा वीड मॅनेजमेंटमध्ये सुद्धा एक पार्ट आहे जो आहे बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ वीड्स. तर वीडला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा बायोलॉजिकल एजंट यूज केले जातात आणि ते बायोलॉजिकल एजंटचा स्टडी आपण या वीड मॅनेजमेंटमधून होऊन जाईल. तर हे 3 कोर्सेस तुम्हाला ॲग्रोनॉमीमध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या सब्जेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो आहे सॉईल सायन्स. तर सॉईल सायन्समध्ये तो पहिला कोर्स जो तुम्हाला वाचायचा आहे, इंट्रोडक्शन टू सॉईल सायन्स. इंट्रोडक्शन टू सॉईल सायन्समध्ये तुम्हाला बेसिक सॉईलच्या उत्पत्ती कशी झाली, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ सॉईल, फॉर्मेशन ऑफ रॉक्स, टाईप्स ऑफ रॉक, या सर्व गोष्टीचा अभ्यास तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ सॉईल सायन्समध्ये होऊन जाईल. त्यानंतर दुसरा जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सॉईल केमिस्ट्री, सॉईल फर्टिलिटी अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटबद्दल सांगायचं झालं तर मागील 3 वर्षापासून न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरती एक्झाममध्ये कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहे. म्हणून हा जो कोर्स आहे, हा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल पर्टिक्युलर न्यूट्रिएंटचं फंक्शन काय आहे, त्याची डिफिशियन्सी सिम्पटम्स काय आहे आणि त्याचा इफेक्ट प्लांटवरती कशा प्रकारे होतो, याचा स्टडी तुम्हाला न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये होऊन जाईल. त्यानंतरचा कोर्स बघा, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स अँड ॲग्रोकेमिकल्स. तर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर शिवाय आपले प्लांट जगू शकत नाही. त्यामुळे मॅन्युअरचा डोस काय असतो, फर्टिलायझरचा डोस काय असतो, कोणत्या पर्टिक्युलर फर्टिलायझरमध्ये किती कंपोजिशन असतं. मेनली फर्टिलायझर्समध्ये NPK हा बेसिक कंपाऊंड असतो, पण काही फर्टिलायझर असे असतात ज्याच्यामध्ये प्रायमरी न्यूट्रिएंट पण असतात, सेकंडरी न्यूट्रिएंट पण असतात. म्हणून या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपल्याला व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला मॅन्युअर, फर्टिलायझर्स अँड ॲग्रोकेमिकल्स हा कोर्स कम्प्लिटली आपल्याला परफेक्टली रीड करावा लागेल. हे झालं सॉईल सायन्सबद्दल. त्यानंतरचा तिसरा सब्जेक्ट जर आपल्याला बघायचा झाला, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे ॲनिमल हजबेंड्री अँड डेअरी सायन्सच्या अंडरमध्ये येतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला कोर्स तुम्हाला वाचायचा आहे लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. तर आता लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, जसे की मागच्या 3 वर्षात आपल्याला एक्झामबद्दल बघायचं झालं तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहे की पर्टिक्युलर काऊ असेल किंवा पर्टिक्युलर ब्रीड असेल तर त्याला स्क्वेअर फीटमध्ये जागा किती लागतं किंवा स्पेस किती लागतो, या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तुम्हाला या कोर्समध्ये होईल, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त ॲनिमल हजबेंड्री आणि डेअरी सायन्समध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो आहे इन्फॉर्मेशन अबाउट दी ब्रीड्स. तर ह्या ज्या काही ब्रीड्स आहेत, ब्रीड्समध्ये मग काऊ, बफेलो, पोल्ट्री, शीप अँड गोट आणि पिग्स, या सर्व ब्रीड्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर त्याच्या रिलेटेड काहीतरी माहिती राहील, इन्फॉर्मेशन राहील. फॉर एक्झाम्पल लॅक्टेशन पिरियड किती असतो, कोणत्या तरी एखाद्या ब्रीडचं स्पेसिफिक कॅरेक्टर काय आहे ज्याच्यामुळे ती ब्रीड ॲक्च्युअली ओळखल्या जाते, किंवा पर्टिक्युलर ब्रीडचं ओरिजिन काय आहे, या सगळ्या गोष्टीचा स्टडी तुम्हाला या इन्फॉर्मेशन अबाउट ब्रीड्समध्ये तुम्हाला सर्व कव्हर करायचं आहे. हे झाले 3 सब्जेक्ट. त्यानं ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स आणि ASDS. त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे जो आपल्याला इम्पॉर्टंटली बघायचा आहे तो आहे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला कोर्स जो तुम्हाला वाचायचा आहे, फार्म पॉवर अँड मशिनरी. फार्म पॉवर अँड मशिनरी. तर याच्यामध्ये आपल्याला काय कव्हर होईल बघा, जसं की मागच्या 2 वर्षामध्ये क्वेश्चन आला आहे की पर्टिक्युलर इम्प्लिमेंट असेल. फॉर एक्झाम्पल इम्प्लिमेंटबद्दल बोलायचं झालं तर पर्टिक्युलर इम्प्लिमेंट असेल, फॉर एक्झाम्पल पॉवर टिलर आहे, तर याच्यावरती क्वेश्चन असा येतो की या पर्टिक्युलर इम्प्लिमेंटची वर्किंग इफिशियन्सी किती आहे. फॉर एक्झाम्पल पॉवर टिलर असेल तर 1.5 हेक्टर पर डे, अशी काही पर्टिक्युलर वर्किंग इफिशियन्सी पॉवर टिलरची आहे. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास किंवा पर्टिक्युलर सगळ्या इम्प्लिमेंटचा अभ्यास तुम्हाला फार्म पॉवर अँड मशिनरी या कोर्समध्ये होऊन जाईल. त्यानंतर बघा दुसरा कोर्स तुम्हाला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये कव्हर करायचा आहे, तो आहे प्रोटेक्टेड कल्टिवेशन अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी.
तर हा कोर्स कव्हर करण्याचं रिझन असं की बघा, प्रोटेक्टेड कल्टिवेशन मीन्स असं कल्टिवेशन ज्याच्या अंडरमध्ये असं कल्टिवेशन जे काही कल्टिवेशन आपलं कम्प्लिटली प्रोटेक्टेड असेल. फॉर एक्झाम्पल ग्रीन हाऊस, पॉली हाऊस. तर लास्ट इयरला जो काही क्वेश्चन आले होते, कंटिन्युअसली 2 क्वेश्चन या कोर्सवरती आले होते, प्रोटेक्टेड कल्टिवेशन अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. ते क्वेश्चन अशा प्रकारचे होते की जे काही ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन आहे, तर ग्लास टाईपचं ग्रीन हाऊस क्लासिफिकेशन आहे, त्यानंतर वुडन टाईपचं क्लासिफिकेशन आहे. त्या क्लासिफिकेशनच्या रिलेटेड या कोर्सवरती कंटिन्युअसली 2 क्वेश्चन आलेले होते. त्यानंतरचा बघा, तुम्हाला कोणता कोर्स कव्हर करायचा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये, तो आहे वॉटर मॅनेजमेंट इन्क्लुडिंग मायक्रो इरिगेशन. वॉटर मॅनेजमेंट इन्क्लुडिंग मायक्रो इरिगेशन. तर याच्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर होईल की वॉटरचं मॅनेजमेंट कसं करायचं, वॉटर मॅनेजमेंटच्या इरिगेशनच्या प्रॅक्टिसेस कोणत्या आहे, आणि मोस्टली जो काही मायक्रो इरिगेशनचा पार्ट आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे कम्प्लीट स्टडीसाठी. तर मायक्रो इरिगेशनचा पार्ट तुमचं वॉटर मॅनेजमेंट अँड इन्क्लुडिंग मायक्रो इरिगेशन या कोर्समध्ये कम्प्लीट होईल. त्यानंतर बघा, त्यानंतर जो सब्जेक्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तो आहे हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चरचा स्टडी करत असताना बघा, जे की बेसिक बुक आहे, जे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हॉर्टिकल्चरला कव्हर करण्यासाठी इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे बुक यूज केलं जातं. आणि मी सुद्धा तुम्हाला तेच प्रिफर करेल की इन्स्टंट हॉर्टिकल्चर बुक हे तुम्ही रेफर करा, जेणेकरून तुमचा हॉर्टिकल्चरमधला कोणताच पार्ट रिमेन राहणार नाही. हॉर्टिकल्चर हा पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला या बुकमध्ये कव्हर होईल. अदरवाईज तुम्हाला जर इन्स्टंट हॉर्टिकल्चर वाचायचं नसेल तर तुम्ही ICAR ई-कोर्सेसच्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट, व्हेजिटेबल, फ्लावर, स्पायसेस अँड कॉन्डामेंट्स हे नोटसुद्धा प्रिफर करू शकता. ही ऑर आहे, जर तुम्हाला इन्स्टंट हॉर्टिकल्चर वाचायचं असेल तर तुम्ही हे नोट्स कंप्लीट प्रिपेअर करू शकता. अदरवाईज याच्या व्यतिरिक्त ICARच्या ई-कोर्सेसपैकी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल, फ्लावर, स्पायसेस अँड कॉन्डामेंट्स हे तुम्ही प्रिफर करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचा हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट कम्प्लिटली कव्हर होईल. तर यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. तर यामध्ये बघा, आपल्याला पहिला कोर्स जो कव्हर करायचा आहे प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स, त्यानंतर दुसरा कोर्स जो कव्हर करायचा आहे प्रिन्सिपल ऑफ प्लांट ब्रीडिंग, आणि तिसरा कोर्स जो कव्हर करायचा तो आहे सीड टेक्नॉलॉजी. हे 3 कोर्सेस आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्समध्ये आपण जे की बेसिक जेनेटिक्स आहे, मेंडेलियन्स लॉ आहे, याचा स्टडी सर्व प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्समध्ये होईल. त्यानंतर दुसरा जो आहे प्रिन्सिपल ऑफ प्लांट ब्रीडिंग्स, तर वेगवेगळ्या ब्रीडिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत, आणि त्या पर्टिक्युलर ब्रीडिंगचे प्रॅक्टिसेस हे कोणती ब्रीडिंगची प्रॅक्टिसेस कुठे यूज केले जाते. फॉर एक्झाम्पल रेजिस्टंट प्लांट डेव्हलप करण्यासाठी असेल, म्युटंट प्लांट डेव्हलप करण्यासाठी असेल, तर या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ प्लांट ब्रीडिंगमध्ये तुमचा कव्हर होईल. त्यानंतर तिसरा पार्ट आहे सीड टेक्नॉलॉजी. तर सीड टेक्नॉलॉजीमध्ये बघा, तुम्हाला मोस्टली जो अभ्यास करायचा आहे तो आहे टाईप्स ऑफ सीड्स, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे सीड्स असतात, सीड लॉ कधी रिलीज झाला, त्यानंतर NSC काय आहे, या सर्व गोष्टीचा स्टडी तुमचा सीड टेक्नॉलॉजीमध्ये होऊन जाईल. तर बघा, त्यानंतरचा जो आपल्याला एक सब्जेक्ट कव्हर करायचा आहे तो आहे एंटमॉलॉजी. त्यानंतरचा सब्जेक्ट आहे एंटमॉलॉजी. एंटमॉलॉजीमध्ये बघा की आतापर्यंत जेवढे काही एक्झाम झाले आहेत, पर्टिक्युलर खूप लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे आधीचे जेवढे काही आपण 5 सब्जेक्ट घेतले हेच 5 सब्जेक्ट मेजर सब्जेक्ट आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की ॲग्रिकल्चरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जेवढे काही सब्जेक्ट आहे ते पूर्ण सब्जेक्ट तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. जसं की यावर्षीच्या एक्झाममध्ये झालेलं आहे की खूप साऱ्या मुलांनी एंटमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या सब्जेक्टचा अभ्यासच केला नाही. याचं रिझन असं की याच्या मागच्या वर्षी या सब्जेक्टवरती क्वेश्चन आलेले नाही, पण यावर्षी या 2 सब्जेक्ट मिळून 5 क्वेश्चन आलेले आहेत. एंटमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या सब्जेक्ट मिळून एक्झाममध्ये 5 क्वेश्चन आलेले आहेत. आणि आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 1 मार्क किंवा पॉईंटमध्ये मिळणारा मार्कसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून या 2 सब्जेक्टवरती टोटल 5 क्वेश्चन आले होते. म्हणून आपण ॲग्रिकल्चरच्या बद्दल जेवढे काही सब्जेक्ट आहे कोणत्याच सब्जेक्टला आपण कमी दाखवू शकत नाही. प्रत्येक सब्जेक्टचा आपल्याला इक्वली अभ्यास करावा लागतो. तर नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे तो आहे आपला एंटमॉलॉजी. तर एंटमॉलॉजीमध्ये आपल्याला मोस्टली जो काही पार्ट कव्हर करायचा आहे तो आहे क्रॉप पेस्ट मॅनेजमेंट. तो फील्ड क्रॉप असेल किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप असेल, तर प्रत्येक क्रॉपचं आपल्याला मॅनेजमेंट बघायचं आहे, त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे पेस्ट येतात आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं आपल्याला एंटमॉलॉजीमध्ये कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतरचा सब्जेक्ट आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा सेम आपल्याला कव्हर करायचं आहे की कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस असतात, कोणकोणत्या प्रकारचे कॉझल ऑर्गॅनिझम असतात आणि त्या पर्टिक्युलर कॉझल ऑर्गॅनिझमला मॅनेज कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण प्लांट पॅथॉलॉजीमध्ये करायचा आहे.
त्यानंतरचे सब्जेक्ट बघा एक्सटेन्शन अँड इकॉनॉमिक्स. ह्या 2 सब्जेक्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर एक्सटेन्शन अँड इकॉनॉमिक्समध्ये बघायचं झालं, एक्सटेन्शनमध्ये मोस्टली जेवढे काही आपल्या इंडियामध्ये एन्शियंट एरापासून जेवढे काही ॲक्टिव्हिटी होत आलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं म्हणजे गुरगाव प्रोजेक्ट आहे, त्यानंतर नीलोखोरी प्रोजेक्ट आहे, त्यानंतर ग्रामदान भूदान, ह्या सगळ्या योजना आहेत. ह्या सगळ्या योजना आपल्याला कव्हर करायच्या आहेत एक्सटेन्शनमध्ये. आणि आता ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम रिलीज होत आहे त्यासुद्धा एक्सटेन्शन सब्जेक्टमध्येच आपल्याला कव्हर करायच्या आहे. त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे जे की नेक्स्ट सब्जेक्ट जे आहे ते आहे सोशल अँड फार्म फॉरेस्ट्री अँड फिशरी. तर आता असं वाटत असेल की आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशनला असताना हे सब्जेक्ट तर कधी शिकलो नाही, पण एक्झाममध्ये इन्क्लूड का आहे? तर याचं रिझन बघा, आपला जो काही IBPS AFOचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर इंजिनियर्स, BSc फिशरी हे सर्व स्ट्रीमचे स्टुडंट तिथे इलिजिबल आहेत. म्हणून एक्झामिनर जे काही असेल तो प्रत्येक सगळ्या स्टुडंटचा विचार करून हा जो काही पेपर असतो तो सेट केला जातो. म्हणून आपल्याला सोशल अँड फार्म फॉरेस्ट्री आणि फिशरी या सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. तर हे जे काही सब्जेक्ट आहेत सोशल अँड फार्म फॉरेस्ट्री आणि फिशरी हे सब्जेक्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित आपला अभ्यास करत असताना कव्हर करायचे आहे. तर आतापर्यंत आपण जेवढं काही बघितलेलं आहे ते मेन्स एक्झाममधला पहिला पार्ट झाला, तो आहे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर हा पार्ट आपण कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठून काय कोणत्या नोट्स प्रेफर करायच्या त्या सगळ्या आपण बघितलेलं आहे. आणि त्या सगळे कोर्सेस जे मी की तुम्हाला लिहून दिलेले आहे, तर ते सगळे कोर्सेस जर तुम्हाला ॲक्सेस करायचे असेल तर तुम्ही ॲग्रीमून PDF डायरेक्ट गुगलवरती जाऊन ह्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला सगळे कोर्सेस ॲक्सेस होतील. ते सगळे कोर्सेस या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तुम्हाला आणि फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारे त्यासाठी कॉस्ट पे करावी लागत नाही. त्यानंतरचा जो काय आपला दुसरा पार्ट आहे तो आहे गव्हर्नमेंट स्कीम्स. जे काही विद्यार्थ्यांमध्ये या स्कीमबद्दल खूप भीती राहते की कोणत्या स्कीमवरती क्वेश्चन येईल, कशा प्रकारचे क्वेश्चन येईल, तर अजूनही कोणी प्रेडिक्ट करू शकलेलं नाही आहे. तर गव्हर्नमेंट स्कीमवरती कशा प्रकारे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. मोस्टली जो काही आतापर्यंत गव्हर्नमेंट स्कीमवरती क्वेश्चन आलेला आहे तर याच्याबद्दल बघा, स्टार्टिंग इयर और एस्टॅब्लिशमेंट इयर. स्टार्टिंग इयर और एस्टॅब्लिशमेंट इयर या गोष्टीवरती गव्हर्नमेंट स्कीमवरती क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सबसिडी, किती सबसिडी पर्टिक्युलर स्कीममध्ये पर्टिक्युलर गोष्टीला दिली जाते यावरती गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर क्वेश्चन आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीमचा अभ्यास आपल्याला कुठून करायचा, कसा करायचा, ऑथेंटिक गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन्स पर रिलेटेड टू पर्टिक्युलर स्कीम कुठनं ॲक्सेस करायचे, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला agricub.nic.in या वेबसाईटवरती मिळून जाईल. ही जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला ॲक्सेस करायसाठी मी इथे एक फ्लो चार्ट काढलेला आहे बघा. तर याच्यामध्ये सर्वात आधी गुगलवरती जाऊन agricub.nic.in तुम्ही ॲक्सेस करायचं. त्यानंतर स्कीम हा वरच्या टास्क बारवरती वेबसाईटवरती तुम्हाला स्कीम हा वर्ड दिसेल, त्या स्कीम वर्डवरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली जो काही बार येईल त्याच्यावरती प्रोग्राम अँड स्कीमवरती क्लिक करायचं. या प्रोग्राम आणि स्कीमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट्स येईल. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ॲग्रिकल्चर फायनान्स, त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, या प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला पार्ट येतील. आणि पर्टिक्युलर सब्जेक्टशी रिलेटेड स्कीम जर असेल तर ते पर्टिक्युलर पार्टमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमच्या जेवढ्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या लॉन्च झाल्याबरोबर या agricub.nic या वेबसाईटवरती पब्लिश होतात. म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली त्या स्कीमला ॲक्सेस करू शकता. तर त्यानंतरचा आपला तिसरा पार्ट आहे ॲग्रिकल्चर करंट अपडेट. तर ॲग्रिकल्चर करंट अपडेटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर एखादं ॲप्लिकेशन असेल, तर ते कोणी लॉन्च केलं, कुठे लॉन्च केलं, त्याचा मोटो काय होता, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास ॲग्रिकल्चर करंट अपडेटमध्ये करायचा आहे. दुसरा पार्ट आहे MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. हे गव्हर्नमेंट आपले जे काही रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर आहेत हे कोणा ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कोणा कंट्रीशी MOU साईन करत असेल, फॉर एक्झाम्पल एखादा खनिज संपत्ती असेल, फर्टिलायझर्स असेल, याच्या संबंधित जर MOU साईन करत असेल तर त्या सगळ्या गोष्टीचे अपडेट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲग्रिकल्चर करंट अपडेटमध्ये कव्हर
करायचे आहेत. तर ह्याचे काही तीन टोटल पार्ट आहे हे तुमच्या मेन्स एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट स्कीम आणि ॲग्रिकल्चर करंट अपडेट ह्या सगळ्या 3 गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही परफेक्टली अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही मेन्सचा पेपर कसाही आला तरी तुम्ही त्याला इझिली फेस करू शकाल. म्हणून या तिन्ही याचा व्यवस्थित अभ्यास कराल माझं तुम्हाला एक सजेशन आहे. आणि याचा अभ्यास करत असताना कुठून करायचं काय करायचं हे सगळी माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही इथनं ॲग्रिकल्चरबद्दल जर बघायचं असेल तर ॲग्रीमून PDF वरती तुम्ही ॲक्सेस करू शकता. गव्हर्नमेंट स्कीमबद्दल जर बघायचं असेल तर agrigroup.nic.in वरती तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि ॲग्रिकल्चर करंट अपडेट्स जे आहेत ह्या करंट अपडेट्स तुम्ही डायरेक्टली गुगलवरती जरी बघितलं तरी तुम्हाला त्या अपडेट मिळू शकतात. तर आज आपल्यासोबत होते ऋषभ. जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा पूर्ण आपला जो फोकस होता तो होता मेन्सवर. आणि मेन्सबद्दल पूर्ण डिटेलमध्ये खूप व्यवस्थित माहिती ऋषभने आपल्याला पुरवलेली आहे. आणि तुम्हाला जर आणखी काही क्वेश्चन्स असले तर तुम्ही ते कमेंट्समध्ये टाकू शकता. ते जसं आता सरांनी सांगितलं की ऋषभला जे आहे यावर्षी इंटरव्ह्यूमध्ये 20पैकी 18 मार्क्स भेटलेले आहेत आणि ते खूप चांगले मार्क्स आपण एक गृहीत धरू शकतो. तर इंटरव्ह्यूची जी स्ट्रॅटेजी होती किंवा त्यांनी कसं प्रिपरेशन केलं किंवा जसं आपल्या बाकीच्याही गोष्टी असतील काही प्रश्न असतील की स्ट्रगल कसं होतं स्टडी टायमिंग काय होतं त्यांचा तर हे जे आहे आपण यांचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. म्हणजे याचा सेकंड पार्टसुद्धा तुम्हाला येईल. त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न जे आहे या व्हिडिओच्या खाली जर कमेंट्स केले तर ते प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली म्हणजे यांचं जरी सिलेक्शन झालेलं असलं तरी आता जे या कोरोना काळामध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकलेलो आहे ते म्हणजे व्हिडिओ मेकिंग. तर सर जे आहे आपल्यासोबत जे ॲग्रिकल्चरचा कोर्स आहे ते पण डेव्हलप करत आहे. आपलं जे SVBT एक ॲप डेव्हलप झालेलं आहे तर त्यामध्ये सरांचे सुद्धा व्हिडिओ येतील. तर तो कोर्ससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बाकी जर तुम्हाला काही सजेशन लागलं तर नक्कीच ऋषभ आपल्यासोबत नेहमीसाठी अवेलेबल आहे. आणि आज जे त्यांनी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं आभार मानतो. आणि जे आहे आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर त्याला शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जे आहे येणारे अपडेट्स व्हिडिओ ते पटकन पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.